जनता पार्टीची उमेदवाराची सीट म्हणजे सौ रुपाली अभय मातने आताच सध्या आज फॉर्म भरून बाहेर आलेले आहेत। आता यांची पहिली प्रतिक्रिया काय राहणार आहे आणि आपल्याला काय उत्तर भेटणार आहे आपण त्यांना विचारू। ताई, आताच तुम्ही फॉर्म भरून बाहेर आले, सर्वात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन। माझा प्रश्न एक असा आहे तुम्हाला की महिला म्हणून सर्वात आधी म्हणजे जर नगराध्यक्ष तुम्ही झाल्या, निवडून जर आल्या, तर सगळ्यात आधी आणि पहिलं म्हणजे काम कोणतं राहील आपलं? असं तसे कामं तर भरपूर आहेत, पण मेन काम जे आहे शिक्षण म्हणजे तो सर्वात महत्वाचा पाया आहे। तर सर्वात जास्त भर माझा शिक्षणावर राहील। शाळा ज्या आहेत त्या शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न माझा राहील सर्वात महत्वाचा। सोबतच आपल्या अभय दादा पण आहेत, तुणगावकर काका पण आहेत, सुधीर रसे दादा पण आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे काही महत्वाचे जे पदाधिकारी सध्या इथं आहेत। सोबतच आपल्या गजूभाऊ आहेत, जे गजूभाऊ कोल्हे जे आहेत म्हणतात सगळ्याचे लाडके आहेत ते। आणि गजूभाऊ, सर्वात आधी तर सर्वांचं अभिनंदन आणि सर्वात आधी ताईला अभिनंदन केलं। अभय दादा, तुम्हाला पण खूप खूप अभिनंदन। ताईला प्रश्न विचारला होता की पहिलं काम कोणतं करेल, तर ताईने उत्तर दिलं की शाळाचं सक्षमीकरण आणि डिजिटल करणं। तर आपल्या माध्यमातून सांगा की आपण जुळ्या शहरातल्या नागरिकांना काय आव्हान कराल आता येणाऱ्या निवडणुकीसाठी? या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने अभय मातने आमचे मित्र यांच्या विशेष पत्नी रुपाली यांच्यावर विश्वास ठेवला आहे। धुळ्या नगरीच्या विकासाचं जे विजन आहे ते विजन घेऊन आम्ही आलेलो आहोत। निश्चित आहे, आरोग्याचा विषय, शिक्षणाचा विषय, सांस्कृतिक या शहराचं वैभव वाढलं पाहिजे, तो मिशन आहे। या सगळ्या गोष्टीकरिता भारतीय जनता पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवला आहे। या धुळ्या नगरीच्या लोकांना, सर्व मतदारांना, बंधू भगिनींना, माझ्या माय भगिनींना माझी विनंती राहील की एक महिला म्हणून 50% आरक्षण आहे, एक महिला म्हणून एक सक्षम महिला भारतीय जनता पक्षानं आपलं प्रतिनिधित्व करायला, धुळ्या शहराचं प्रतिनिधित्व करायला दिलेली आहे। तिचा अनुभव आहे। या धुळ्या नगरीमध्ये महिलांचे प्रश्न असतील, बचत गटाचे प्रश्न असतील, या प्रश्नाला घेऊन ती मुखर राहिलेली आहे रुपाली। अभय सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न अभयनी केलेला आहे। त्यामुळे सर्वसामान्य परिवारातली सून म्हणा, आमची मुलगी म्हणा, ही पक्षाने दिलेली आहे। निश्चित आहे, या शहरातला मतदाता आमच्या मागे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला समर्थन देणार आहे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून माझी या धुळ्या नगरीतील सर्व मतदारांना माझी नम्र विनंती राहील की तुमच्यातला उमेदवार तुम्ही संवाद करू शकता। सर्वसामान्य घरातला उमेदवार आपल्याला दिलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपल्या माध्यमातून जो संदेश सर्वसामान्य जनतेला जाणार आहे, त्याच्या माध्यमातून या नगरपालिकेमध्ये ज्याप्रमाणे आम्ही आज फॉर्म भरायला आलो आहे, याच नगरपालिकेमध्ये 3 डिसेंबरचा गुलाल आम्ही उडवल्याशिवाय राहणार नाही। सोबतच आपल्या प्रवीण दादा तोंडगावकर आहेत। माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की गेल्या काही वर्षापासून, म्हणजे मी लहान होतो तेव्हापासूनच लक्षात आहे की इथं सगळ्यात महत्वाचं पहिले की भारतीय जनता पार्टीचा आमदार इथं निवडून आलेला नव्हता। आणि माझं जेवढं लक्ष आहे तेवढं भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष सुद्धा इथं निवडून आलेला नाही आतापर्यंत। तर आता हे चान्स आहे आणि चान्स असल्याच्यानं काय होते की कुठंतरी आता बाकीचे पण पक्ष आहेत की जे बळकट पक्ष आहेत, म्हणजे आपली स्थिती काय राहणार आहे आणि नागरिकांना आणि मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना मी आवाहन करेल की आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी नगराध्यक्ष नव्हता, परंतु आता सध्याची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी आपला आमदार सुद्धा आहे, त्याचप्रमाणे पालकमंत्री सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत, वरती पण सरकार जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं आहे आणि केंद्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही अचलपूर, परतवाडा या धुळ्या नगरीच्या विकासाकरता भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी मदत आणू शकतो। भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी नगराध्यक्ष बसेलच याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। आणि अचलपूर, परतवाडा या धुळ्या नगरीच्या ज्या ताईंनी आता तुम्हाला सांगितलेलं आहे की शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत म्हणा किंवा अचलपूर आणि परतवाड्याच्या विकासाच्या बाबतीत म्हणा, भारतीय जनता पार्टी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोणत्याही योजना असो किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या कोणत्याही योजना असो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते राबवण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील। विशेष म्हणजे त्यांचं जे विजन आहे,
महत्वाचं म्हणजे केंद्रात सत्ता नरेंद्र मोदी, राज्यात सत्ता देवेंद्रजींची आणि त्यानंतर अचलपूरचे जे आमदार हे सुद्धा बीजेपीचे, आणि यांचं म्हणण्यानुसार जर कधी नगराध्यक्ष जर कधी हा पण बीजेपीचा जर बसला तर सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वाची बाब राहणार आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.